मालेगाव बोंबलाद 2008 या खटल्यामध्ये आम्हा भारतीयांचं दुर्दैव असं आहे की आम्ही जो गुन्हा केलेलाच नाहीये हे त्यांना माहिती होतं. या देशातील सामाजिक, धार्मिक, राजकीय जे क्षेत्रीय स्तरावरचं, अखिल भारतीय स्तरावरचं जे नेतृत्व होतं तत्कालीन, त्यांची आम्ही नावं घ्यावीत आणि ते जसं म्हणतील त्याला होला हो म्हणावं. न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेल्या अभिलेखांवरती आम्ही स्वाक्षरी करावी म्हणून आम्हाला मारहाण केली. दिवसातील 20-20 तास त्या चांबड्याच्या पट्ट्याने आणि त्या काठीने अकांत करून आम्ही गलितग्रात होऊन जोपर्यंत जमिनीवरती पडायचो नाही, जी जात आम्ही मानत नाही, ज्या जातीचा आम्ही काही व्यवसाय केला नाही किंवा ज्या जातीच्या आधारावरती आम्ही कुठल्या सवलती उपभोगल्या नाहीत, त्या जातीवरून, त्या कुटुंबातील सदस्यावरून, आमच्या धर्मावरून आम्हाला प्रचंड अपमानित करण्यात आलं. माझ्या वृद्ध आईला, जिला ऐकू येत नाही, तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलून तिला सुद्धा मेंटली टॉर्चर करण्यात आलं. ती गेली 9 वर्ष एक वेळेस जेवण करून आजही तिला भीती वाटते माणसांची, तिला घरामध्ये राहू दिलं नाही. आणि फक्त मीच नाही तर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, एक संन्यस्त जीवन जगणाऱ्या सदहृदयी महिलेला आजही पायावरती चालता येत नाही, तर दुसरं प्रमाण आम्ही कुठलं द्यायचं?